नमस्कार मित्रांनो. शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रागिनी ही घरी रूममध्ये येते आणि त्याच वेळेला ती विचार करत असते की नक्की हे सगळं कसं होईल. मी अभिजितला तर स्वतःच्या हातानेच मारलं होतं, मग हा अभिजित जिवंत तरी कसा राहिला. नक्की हे सगळे काय गोंधळ आहे. हा जो कोणी आहे ना तो फार मास्टरमाइंड आहे आणि त्याच्यामुळे मला काहीतरी करून याला शोधलंच पाहिजे. हे नक्की याचे काय डावपेच आहेत ते मला बघितलेच पाहिजेत, असं म्हणून रागिनी आता वैतागत असते. तेवढ्यातच तिथे आता भूमी येते आणि म्हणते की आत्या, काय झाले तुम्हाला, तुम्ही अशा इथे फेऱ्या का मारतायत, तुम्ही जरा या इथे, या बसा, मला जरा तुम्हाला चेक करू दे. असं म्हणून आता भूमी तिला चेक करायला लागते. तेव्हा रागिनी म्हणते की ए बाई, काय चाललं आहे काय तुझं. ती म्हणते की आत्या, तुमची तब्येत ठीक नाही आहे का, थांबा थांबा हां जरा, असं म्हणून ती आता तिला चेक करू लागते. तेव्हा रागिनी म्हणते की अगं ए बाई, काय चाललं आहे काय तुझं. भूमी म्हणते 1 मिनिट आत्या, थांबा ना जरा. अहो तुम्ही अशा का वागताय तेच मला कळत नाही आहे. थांबा तुम्ही ना 1 मिनिट, तुमच्या तोंडात थर्मामीटर टाकते आणि इथे तोपर्यंत ब्लड प्रेशरही चेक करत होत राहील, थांबा तुम्ही. तेव्हा आता रागिनी खूप चिडते आणि म्हणते की 1 मिनिट, हे सगळं ना तुझी नाटकं आधी थांबव. कशाला चाललं आहे, नाही आहे मला ताप, ओके माझं ब्लड प्रेशर, कशाला चेक करते. तेव्हा मग भूमी म्हणते की आत्या तसं नाही, अहो तुम्ही अशा वागताय ना, मला खरंच कळत नाही तुम्ही अशा का वागताय. अहो सगळ्या जणांनी अभिजितला एक्सेप्ट केलं आहे तरी पण तुम्ही अशा का वागताय, मला हेच समजत नाही आहे. हे सगळं कशासाठी करताय तुम्ही. नाही म्हणजे मला इतकं कळतं आहे की तुम्ही हे सगळं वागताय ते काहीतरी चुकीचं आहे, म्हणजे याच्यामुळे काहीतरी चुकीचं होऊ शकतं हे तुम्हाला कळतं आहे, मग तुम्ही असं का करताय. आणि तुम्ही अभिजितला इतकं सगळे त्याने महत्त्व देऊन पण, इतके सगळे पुरावे देऊन पण तुम्ही एक्सेप्ट नाही करत आहे, असं ती बोलून दाखवते. नंतर मग आता पौर्णिमा अभिजितच्या हाताला धरून त्याला बेडरूममध्ये घेऊन येते आणि म्हणते की तुमचं काय चाललं आहे, तुम्ही का असं वागताय. अहो तुम्हाला इतकं एक्सप्लेन करण्याची गरज काय, मी म्हणते. अहो तुम्ही या घराचे मुलगा आहात आणि मग तुम्हाला काय गरज आहे हे सगळं आश्रितासारखं त्यांना पटवून देण्याची. मला कळत नाही का करताय हे तुम्ही सगळं, मला पटतच नाही आहे तुमचं हे वागणं. असे कधीपासून झालं आहेत तुम्ही. आपण कोणासमोर कशाला झुकायचं, उलट आपण आकाश आणि भूमीच्या शिवाय कंप्लेंट केली पाहिजे होती ना. तेव्हा असं म्हटल्यावर आता अभिजित हा आतमध्ये बेडरूममध्येच कपाट उघडतो आणि म्हणतो की 1 मिनिट, जरा मी तुला सांगतो की काय मला म्हणायचं आहे ते. तेव्हा ती म्हणते की अभिजित काय करताय. अभिजित म्हणतो की इथे बस 2 मिनटं, मी तुला सांगतो की मी काय करतोय. आता तू तिला तिथे बसायला सांगतो आणि म्हणतो की हे बघ, ही छत्री आहे बरोबर. आता समज की भरपूर बाहेर पाऊस येत असेल तर मग तू काय करशील. तेव्हा ती म्हणते की ही छत्री उघडेन. तो म्हणतो की नाही, अगं असं समज की तू छत्रीच घेऊन नाही गेली आहेस बाहेर, मग काय करशील. तेव्हा ती म्हणते की आडोशाला उभी राहीन. मग अभिजित म्हणतो की बरं, परंतु तू ज्या ठिकाणी आहेस तिथे आडोसा नसेलच, मग काय करशील. तेव्हा ती म्हणते की मग काय करणार मी. तेव्हा तो म्हणतो की आता समज एखादी बाई तुझ्यासमोरून ही छत्री घेऊन चाललेली असेल आणि तिच्याकडे या छत्रीमध्ये अशी भरपूर जागा आहे आणि मोठी छत्री आहे तिची, मग तू काय करशील, तिला हेल्प मागशील की अशीच भिजत राहशील. तेव्हा ती विचार करून बोलते की ऑब्वियसली जर तिच्याकडे मोठी छत्री आहे तर मग तिच्या छत्रीमध्ये स्पेस भरपूर असेल ना, मग ती तिच्या बाजूला मी उभी राहीन जाऊन. असं म्हटल्यावर आता लगेचच तो म्हणतो की एक्झॅक्टली, जर असंच असेल तर मग एक काम करायची, तू तिला उभी राहणार ना, म्हणजे स्पेस आहे ना, मग तू तिला कन्व्हिन्स करून तिच्या बाजूला राहशील बरोबर, आणि तुला जिथे जायचं आहे तिथे तू तिची हेल्प मागशील. मग मीही असंच करतोय. तेव्हा मग ती म्हणते की मला कळत नाही आहे तुम्ही काय बोलताय. तेव्हा अभिजित म्हणतो की ठीक आहे, बस इथे बाजूला बस, मी तुला सांगतो की काय आहे ते. हे बघ पौर्णिमा, अशा प्रकारे मी तुला एकच गोष्ट सांगतो की तू ज्या प्रकारे हे हेल्प मागशील ना, तसंच मी करतोय. आता सध्या मी बऱ्याच दिवसानंतर इथे घरात आलो आहे आणि घरात सुरुवातीला सगळ्यांचं मन जिंकणं हे मला जास्त गरजेचं आहे. तेव्हा आता पौर्णिमा त्याच्याकडे बघतच राहते. नंतर अभिजित म्हणतो की हे बघ, आता सध्या तरी या घरामध्ये हे त्या आकाशचं वर्चस्व आहे, आकाश आणि भूमीचं. मग अशा परिस्थितीतच मी सुरुवातीलाच येऊन त्यांच्याशी जर वाईट वागायला सुरुवात केली असती तर त्यांनी मला या घरात ठेवूनच घेतलं नसतं. तुझं वेगळं आहे गं, तुझ्यावर दया दाखवून त्यांनी तुला इथे ठेवून घेतलं होतं, परंतु माझं अजिबात नाही. जर मी पूर्वीसारखाच त्यांना दाखवलं की मी तसाच वागतोय तर ते माझ्यावर विश्वास ठेवणारच नाहीत. म्हणूनच मी एकच करतोय की हे सगळं मी अशा प्रकारे घेतोय, म्हणूनच शांत बसलो आहे. सुरुवातीला तरी मला त्यांना माझी चांगली इमेज दाखवली पाहिजे, कारण हे जे काही घडतंय ना त्यामध्ये माझा खरंच काही हात नाही आणि मी खरंच खूप किती चांगला आहे हेच मला सुरुवातीला त्यांना दाखवून द्यायला हवं.
आणि जर हे दाखवून देण्यामध्ये मी यशस्वी झालो तर आणि तरच मला पुढच्या गोष्टी जमतील, बरोबर की नाही? असं म्हटल्यावर आता जेव्हा एकदा सगळं माझ्या ताब्यात येईल, हळूहळू सगळं माझ्या हातामध्ये येईल ना, तेव्हा मात्र मी माझं खरं रूप दाखवायला सुरुवात करणार. तेव्हा आता लगेच पौर्णिमा म्हणते की अच्छा, म्हणजे असा डाव आहे तर तुमचा. मला समजलंच नव्हतं खरंच. तोच मी विचार करत होते की अभिजित इतके अचानक चेंज कसे झाले. आत्ता मला खरं कुठेतरी बरं वाटतंय, हायसं वाटतंय. आत्ता मला खरं तर कुठेतरी माझे अभिजित पूर्वीचे परत आल्यासारखे वाटत आहेत, डावपेच रंगवणारे. तेव्हा मग अभिजित मनातच आता विचार करतो की आता मी जर असं वागलं नसतो किंवा हिला चुकीचं दाखवलं नसतो तर मात्र हिचा विश्वास नसता बसला. म्हणून अधूनमधून मला असं हलकट असण्याचं नाटक करावं लागेल. अभिजितसारखे हलकट विचार मला हिच्यासमोर आणावेच लागतील, कारण की लवकरात लवकर हिच्याबरोबर मला या सगळ्या गोष्टी या आणून पाडायच्यात म्हणून. त्यावेळेला मग आता लगेच भूमी म्हणायला लागते की आत्या, काय झालं, तुम्ही कसला विचार करताय? म्हणजे नाही, मला असं म्हणायचं होतं की तुम्ही अभिजितला एक्सेप्ट का करत नाही आहात? हे इतकं सगळं आहे, आता घरातल्या सगळ्यांनी स्वतःच्या त्याच्या बायकोनी त्याला एक्सेप्ट केले, परंतु तुम्ही तुम्ही काय एक्सेप्ट करत नाही आहात, मला हेच कळत नाही आहे. तेव्हा मग रागिनी म्हणते, "हो, मी नाही करत एक्सेप्ट, कारण तो माझा मुलगा आहे हे मला चांगलंच माहिती आहे आणि माझ्या मुलाला मी ओळखूच शकते." रागिनीला आता भूमी विचारते की तुम्ही असं म्हणताय जसं काय तुम्ही अभिजितला शेवटचा श्वास घेताना पाहिलं होतं. असं आता बोलल्यावर रागिनीला पूर्ण फ्लॅशबॅकमध्ये जाऊन आठवतं की कशाप्रकारे अभिजित हा मरत होता. समोरून अभिजित म्हणत होता की आई, आई मला प्लीज वाचव, मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा प्लीज आई, असं म्हणत असताना आता तिथून रागिनी ही म्हणते की हां, वाचवलं असतं तुला मी, परंतु तुला मी नाही वाचवू शकत, कारण जर तू मेलास तरच मला त्या घरात जाता येईल आणि जर तू मेला नाहीस तर मला त्या घरची पायरी ओलांडता येणार नाही. त्यामुळे तू मरणं हे खूप गरजेचं आहे, असं आता रागिनी ही त्याला बोलून दाखवते. आणि नंतर मग इथे आता भूमी हे सगळं आठवते आणि भूमी म्हणते की काय, म्हणजे आत्या कुठे हरवलात तुम्ही? मी बरोबर बोलते ना तुम्हाला? म्हणजे तुम्ही अभिजितला हे असं असं बोलताय जसं काही तुम्ही त्याला जणू शेवटचा श्वास घेताना पाहिलंच होतं आणि आमच्यासमोर तर ते धापा वगैरे काहीच टाकत नव्हते, त्यांचा जीव गेलाच होता, परंतु तुम्ही असं काही पाहिलं आहे का? तुम्हाला असं काही दिसलं आहे का ज्यावरून तुम्ही इतकं ठामपणे बोलताय की तो अभिजित नाहीच आहे म्हणून? बोला मला. तेव्हा आता रागिनी खूप चिडलेली असते आणि म्हणते की नाही, असं काही मला ठामपणे माहीत नाही भूमी, उगीचच ना तू काहीही बोलू नकोस. परंतु माझा नाही विश्वास आहे त्याच्यावर, तो माझा मुलगा आहे, याच्यावर मी विश्वास ठेवूच शकत नाही आहे, कारण तो मला कोणीतरी तोतया वाटतो. माझा अभिजित असता तर लगेच मला कळलं असतं ते, आणि एका आईला इतकं कळणं पुरेसं आहे, कळलं ना, इतकंच वाटतंय. तेव्हा मग भूमी आता खूप खळखळून हसायला लागते आणि रागिनीला तिच्या त्या हसण्यामुळे खूप चिड येत असते. आता भूमी खूप हसते आणि म्हणते की "आई गं, माझं तर ना अगदी पोट दुखायला लागलं आहे." तेव्हा ती हसत असताना रागिनी म्हणते की "अगं ए गप्प बस, तुझा तो हसण्याचा आवाज बंद कर, त्यामुळे इरिटेट होत आहे मला. गप्प बस, किती हसशील, अगं काय इथे काही जोक झाला आहे का?" असं म्हणून ती तिला बोलत असते. तेव्हा मग भूमी म्हणते की "आई गं, हसून हसून खरंच माझं तोंड दुखलं आहे. इतकं हसायला येते मला, म्हणजे आत्या काय करू तुमच्याबाबत ना, मला खरंच काही कळत नाही." आणि ती पुन्हा एकदा हसायला लागते आणि म्हणते की "आत्या, हे सगळं कशाला करताय तुम्ही? कशासाठी करताय तुम्ही?" त्यावेळेला आता लगेचच रागिनी म्हणते की "गप गप गप ग बस कर." असं म्हणून ती तिला शांत बसायला सांगते. तेवढ्यातच भूमी मागून येते आणि म्हणते की "हे बघा आत्या, मला कळतंय तुम्हाला जे काही झालंय ना, त्यामुळे नक्की काय होऊ शकतं ते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की आता त्यांनी स्वतः प्रूव्ह केलेलं आहे, आकाश आणि बाकीच्या सगळ्यांनी घरातल्यांनी विश्वास ठेवलेला आहे की तो अभिजितच आहे. परंतु तुम्ही विश्वास ठेवत नाही आहात. याचा अर्थ काहीतरी वेगळाच वाटतोय मला. याचा अर्थ की तुम्हाला अभिजितच्या बाबतीत नक्कीच असं काहीतरी माहिती आहे, ज्यामुळे तुम्ही असं सांगताय की तो जिवंत आहे म्हणून किंवा जिवंत नाही आहे म्हणून. पण एक गोष्ट नक्की हां आत्या, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला घाबरायला हवं. जर तुम्ही काही केलं असेल ना, तर मात्र तुम्हाला नक्कीच याबद्दल घाबरायला हवं. परंतु काळजी घ्या. आता अभिजित परत आलाय, त्यामुळे तुम्हाला आणखीनच घाबरण्याची गरज आहे का? असं मला वाटतंय. काळजी घ्या हां, टेक केअर, असं ती तिला आता बोलते आणि तिथून निघून जाते. आणि भूमी ज्या प्रकारे तिला आता बोलत असते, त्याप्रमाणे रागिनी खूप चिडते आणि म्हणते की नाही, काही झालं तरी मला हे सगळं कायमचं बंद केलंच पाहिजे. आणि तिथे असलेलं जे ब्लड प्रेशर चेक करायचं मशीन असतं ते ती रागानेच फेकून देते. नंतर अभिजित आणि पौर्णिमा हे ब्रेकफास्ट करायला येतात, तेव्हा ती त्याच्या ताटात नाश्ता वाढते आणि तो म्हणतो की "अगं, आपण दोघंच का बसलोय? बाकीचे घरातले सगळे कुठे आहेत? बोलव ना सगळ्यांना. सगळ्यांबरोबर नाश्ता करायला मजा येईल." तेव्हा मग पौर्णिमा म्हणत असते की "हे बघा, तुमचं हे जे चांगुलपणाचं नाटक आहे ना, हे तुमच्याजवळ ठेवा, मला नाही पटणार आहे ते. आणि मी हा फक्त माझ्या नवऱ्यासाठी बनवलेला नाश्ता आहे, त्यामुळे माझ्या नवऱ्यासाठी बनवलेला नाश्ता मी त्यालाच देणार आहे, दुसऱ्या कोणालाही देणार नाही."
त्यानंतर आता रागिनी हे सगळं लपून-छपून ऐकत असते आणि तिचं ते दोघांचंही जे वागणं असतं ते पाहून तिला खूप चिडचिड होत असते. आणि त्याच वेळेला आता ती म्हणते की "हे घ्या, खा मी तुम्हाला भरवते." आणि मग तो म्हणतो की "अगं मी खातो माझ्या हाताने, तू बस ना, ते मला जास्त आवडेल. तू माझ्यासोबत बसून नाश्ता कर." आणि त्यानंतर दोघंही नाश्ता करायला बसत असतात. पौर्णिमाला बघून असं तिला खूप चिडचिड रागिनीला होते आणि ती जाते आणि म्हणते की "नाही, काहीतरी केलं पाहिजे रागिनी, याला एक्सपोज करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याशिवाय हा एक्सपोज होणार नाही." असं म्हणून आता ती तिथेच विचार करत उभी असते आणि म्हणते काय करू? तेव्हा तिच्या लक्षात येतं की ही जी सोन्याची चैन आहे ना, ही चैन मी इथेच ठेवते. कुठे ठेवू? जेणेकरून या तोतयाची याच्यावर नजर पडेल. म्हणून मग आता ती विचार करते की इथेच हे ठेवते. म्हणजे कशी आहे ना, याच्यावर याची नजर पडली की हा काहीतरी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणूनच मग आता इथे तो हे सगळं करण्यासाठी ती विचार करते की आता हा नाश्ता करतोय, मग हात धुवायला नक्कीच बेसिनकडे येईल. म्हणून ती बेसिनच्या जवळच तिथे टाटांजवळ ती सोन्याची चेन ठेवून देते. आणि नेहमीप्रमाणे तो आता हात धुवायला तिथेच बेसिनजवळ येतो आणि जेव्हा तो तिथे जातो त्याच वेळेला तिथे हात धुत असताना त्याची नजर त्या सोन्याच्या चैनवर पडते. आणि मग ती ठरल्याप्रमाणे तो सोन्याची चैन उचलतो आणि मग ती चैन बघितल्यानंतर सोन्याची चैन उचलत असताना रागिनी बघते आणि मग त्याच वेळेला अभिजित हा ती चैन बघतो आणि खिशात टाकून घेऊन जात असतो. आणि मग आता रागिनी म्हणते की झालं, आता हा माझ्या तावडीत सापडला. काही झालं तरीही याला आता मी माझ्या तावडीतून सोडणार नाही. मला वाटलंच होतं हा करणारच. हा तोतया आहे आणि हा पकडला गेला आहे आता. याला आता मी सगळ्यांसमोर एक्सपोज करणार, असं रागिनी म्हणत असते. त्यानंतर रागिनी आता गालातल्या गालात हसतच खूप खुश झालेली असते. कारण तिचा डाव हा फायनली यशस्वी झालेला असतो म्हणून. मग रागिनी आता तो व्हिडिओ करून घेते. अभिजित तिथून निघून जातो. तेव्हा आता अभिजित बाहेर गेल्यानंतर रागिनी सगळ्यांना कांगावं करत बाहेर बोलावून घेते की या सगळ्यांनी या. ऐका माझं आकाश, अथर्व, मानसी, पौर्णिमा या सगळ्यांनी या. दाखवते मी तुम्हाला याने काय केलं आहे ते. आता सगळ्यांना ती बोलावून घेते. सगळेजण येतात. रागिनी आता विचार करते की नाही, आज याची मी वाट लावणार, याला मी परत त्याच्या गावी पाठवते की नाही ते बघाच. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की आई अहो काय झालं आहे काय तुम्हाला? काय झालं आहे? तेव्हा ती म्हणते की या ना सगळ्यांनी या. तुम्हाला वाटतंय ना की हा माणूस फार चांगला आहे, हा माणूस फार गोड गोड बोलून तुमच्या सगळ्यांना भुलवतोय ना. बघा मी तुम्हाला असं आता सांगते की काय करतोय ते. त्याच वेळेला आता लगेचच रागिनी हे सगळं बघायला लागते. आणि त्याच वेळेला ती आता ओरडते की हे बघ आकाश, मी तुम्हाला सांगत होते ना, अगं मी बोलत होते तुम्हाला की हा माणूस बरोबर नाही, योग्य नाही, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. आणि आता बघा हा काय करणार आहे ते. तेव्हा मग आता रागिनी म्हणायला लागते की आकाश, अरे हा माणूस आहे ना, हा एक नंबरचा तोतया माणूस आहे, तोतया. त्यामुळे ह्याच्यावर ना कोणीही विश्वास ठेवू नका, अजिबात कोणीही नका विश्वास ठेवू. असं म्हणून आता त्याला ते बोलत असते. त्याच वेळेला आता आकाश म्हणायला लागतो की आत्या, अगं काय झालंय, तू कशावरून बोलतेस हे सगळं? काय झालं एवढं तुला म्हणजे हे सगळं बोलायला? अगं प्लीज आम्हाला सांगशील का काय झालं आहे ते? तेव्हा आता रागिनी म्हणते की हे ना ह्याची नाटकं आत्ताच्या आता बंद केली पाहिजेत. हा कसा आहे मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हा आपला अभिजित नाही, हा कोणीतरी तोतया आहे, तोतया. हा खोटारडा आहे, चोर आहे. तेव्हा मग अभिजित म्हणतो की आई अगं असं काय बोलतेस तू? प्लीज असं काय बोलतेस तू? तेव्हा मग ती म्हणते की तोंड बंद कर तुझं. तुझ्या तोंडून मला माझ्याबद्दल आई हे नाव ऐकायचंच नाही आहे. तुम्ही आई नाही आहे तुझी, आलं ना लक्षात? म्हणून मला आई आई बोलू नकोस, शांत बस. असं म्हणून तो आता तिला ओरडत असतो. त्याच वेळेला आता लगेचच हे सगळं होत असताना भूमी म्हणते की अभ्याला झालंय तरी काय? आणि ती सगळं आकांतांडव करायला लागते. त्याच वेळेला मग रागिनी म्हणते की मी तुम्हाला सांगितलं होतं की या माणसावर तुम्ही विश्वास ठेवू नका, परंतु तरीही तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवलात आणि बघा आता काय झालं ते. हा माणूस हा अभिजित नाहीच आहे. तुम्हाला मी किती समजावलं तरीही तुम्हाला कळत नाही आहे. काय करायचं काहीच कळत नाही आहे. असं म्हणून आता ती त्याच्यावरती ओरडायला लागते. आणि हे सगळं होत असताना रागिनी म्हणते की हे बघ अभिजित हा अभिजित नाही आहे, हा कोणीतरी तोती आहे, हे मी तुम्हाला दरवेळेला सांगून दिले, तरी पण तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही आहे. आता मी काय करायचं आहे आकाश, आता तू आत्ताच्या आता निर्णय घे आणि आताच्या आता या माणसाला ना तू घराच्या बाहेर काढून टाक, त्याशिवाय काही होणार नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की अगं आत्या, पण काय झालं ते तरी आम्हाला सांग की नक्की असं काय घडलं आहे, तू असं बोलतेस. तेव्हा इथे भूमी पण बघायलाच लागते आणि म्हणते की हे सगळं काय चाललं आहे? हा ना चोर आहे आकाश. अरे मी तुला सांगितलं ना,
अरे तिकडे बेसिनच्या इथे ना चैन होती. मग या माणसाने ना ती चैन घेतली आणि स्वतःच्या खिशात टाकून चालला होता. एक नंबरचा चोर आहे. माझा अभिजित असा नव्हता. हा लबाड आहे, धूर्त आहे. चोरी करून आपल्या घरातून हा कधीही निघून जात असता. मी ह्याला आता पकडलंय म्हणून हा थांबलाय असं म्हणून आता ती मुद्दामच अभिजितवरती आरोप नको ते लावत असते. तो म्हणतो की अगं ऐक, निदान ऐकशील माझं तू? तेव्हा ती म्हणते की गप गप, सांगितलं ना तुला, नाही आई म्हणून हाक मारायची मला, गप्प बस असं म्हणून आता तो ती तिच्यावर खूप खूप ओरडत असते. आकाश म्हणतो आत्या ऐकशील का? ती म्हणते की तुम्ही माझा ऐका, बघा हा व्हिडिओ बघा, तुम्ही सगळ्यांनी बघा, हे बघ अथर्व, मानसी तुम्ही पण बघा, हा चोरी करून ती चैन घेऊन चाललेला. मानसी म्हणते की अहो अभिजित भाऊजी का केलं तुम्ही असं? तेव्हा आकाश म्हणतो की प्लीज सगळ्यांनी शांत व्हा, मी जे काही सांगतोय ते ऐका तुम्ही. अरे अभिजितने जी चैन दिली आहे ती त्याने चोरी केलेली नाही आहे, नाही केली त्याने ती चोरी, त्याने ती चैन कारण माझ्याकडे आणून दिलेली आहे. हे ऐकल्यानंतर आता सगळेजण बघतच बसतात आणि अभिजित म्हणजेच बलदेव पुन्हा एकदा रागिणीच्या वरचर ठरलेला असतो आणि भूमी ही आता गालातच हसत असते आणि तिला घडलेला आता सगळा क्षण आठवत असतो. कारण जेव्हा भूमी ही पिल्लूला म्हणजे क्षितिजाला घेऊन झोपवत होती तेव्हा तिथे भूमिताई असा आवाज देत बलदेव आलेला होता आणि तो म्हणतो की हे बघ अगं, तिथे किचनच्या जवळ बेसिनजवळ मला ही चेन सापडली, म्हणून कोणाला तरी पडेल किंवा सापडेल म्हणून मी इथे तुझ्याकडे द्यायला आलो. तेव्हा ती म्हणते की बेसिनजवळ चैन, आणि ही चैन तिथे कशी? ही तर चैन तिजोरीत होती. मग तिच्या लक्षात येतं की हे काम रागिनी आत्यांचं आहे. तेव्हा मग ती म्हणायला लागते की आता आलं आहे माझ्या लक्षात हे सगळं काय येते. तेव्हा मग आता लगेचच ती म्हणते की थांबा, माझ्याकडे ही चेन देऊ नका. अभिजित म्हणला ती सांगते की आता आकाश येईल, त्याच्याच हातात तुम्ही द्या, म्हणजे त्याला जास्त जरा विश्वास पटेल. तेव्हा आता आकाश बाहेर येतो. तेव्हा अभिजितला विचारतो की काय रे, काय झालं? तेव्हा अभिजित म्हणतो की अरे आकाश, ही जी चैन आहे ना ती तिथे बाहेर बेसिनजवळ होती, कुठेतरी पडेल वगैरे म्हणूनच ही चैन मी द्यायला आलो. तेव्हा मग आकाश म्हणतो की मला, तेव्हा मग भूमी म्हणते की हो ठेव तुझ्याजवळ. तेव्हा आता लगेच अभिजित म्हणतो की तसं नाही रे, चैन कुठेतरी हरवली असती, सोन्याची आहे ना, मौल्यवान वस्तू आहे, त्यामुळे जरा प्लीज जपून ठेवा, व्यवस्थित ठेव कुठे असेल ते. हां, ही चैनच देण्यासाठी आलेलो मी, बाकी काही नाही असं म्हणून आता अभिजित चल मी निघतो असं म्हणून तो तिथून जातो. तेव्हा मग भूमीला आकाश ती चैन द्यायला जात असतो. त्याच वेळेला आता भूमी म्हणते की आकाश, अरे आता मी पिल्लूला घेतलं आहे की नाही, ठेवते थोडे वेळ तुझ्याचकडे, मग नंतर मी ती तिजोरीत ठेवून देते असं म्हणून आता आकाश ती चैन स्वतःकडेच ठेवतो. आणि अभिजित गेल्यानंतर आकाशचा आता त्याच्यावर आणखीनच विश्वास पडतो, कारण अभिजित हा पूर्वीसारखा न राहता तो खूप इमानदार झाला आहे हे त्याच्या लक्षात येतं. आता आकाश म्हणतो की बघ आत्या, ही चैन बघ, ही चैन मलाच दिलेली आहे तिने, म्हणजेच अभिजितने मला आणून दिली होती चैन, परंतु तू चुकीचा विचार करतेस. खरंच अभिजित तुला वाटतोय तसा नाही, आता तो बदलला आहे, त्यामुळे आता ही जी चैन आहे ती त्याच्याकडची चैन आहे आणि त्याने ही चैन मला दिली. तू म्हणतेस हीच ती चैन आहे ना? असं म्हणून आता इथे पौर्णिमा ही तिच्याकडे बघतच राहते आणि त्याच वेळेला रागिनीला बघत भूमी खूप खुश होते, कारण पुन्हा एकदा भूमीने तिला चांगलंच तोंडावर पाडलेलं असतं. आकाश म्हणतो की आत्या, अगं असं का करतेस तू? तू मानायला का तयार नाही आहेस की हे सगळं चुकीचं आहे? अगं प्लीज, असा विश्वासघात नाही केला आहे त्याने आपला, प्लीज तू असं नको करूस, आता त्याच्यावर विश्वास ठेव, तो मुलगा आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो विश्वास ठेव तू प्लीज. आणि अभिजित पण म्हणतो की आई प्लीज असं करू नकोस ना, माझ्याबरोबर असं चुकीचं वागू नकोस ना तू. तेव्हा रागिनी म्हणते की हे बघ, काही झालं ना अभिजित, तरीही एक गोष्ट तू कायम लक्षात ठेव, किती तरी नाही या तोत्याला मी अभिजित म्हणून अजिबात एक्सेप्ट करणार नाही आहे. हा कितीही वाचण्याचा प्रयत्न करू दे, परंतु मी याला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही. या ना त्या या कारणावरून नक्कीच हा एक्सपोज होणार म्हणजे होणार. तेव्हा अभिजित म्हणतो की आई प्लीज, अगं ऐक माझं, असं नको करूस, तू मला का स्वीकारत नाही आहेस? तेव्हा रागिनी म्हणते की एक मिनिट, मला आई अशी हाक मारायची नाही, मी तुला अगोदरच सांगितलेलं आहे, तू कोणीतरी तोती आहेस, त्यामुळे मी तुला अजिबातच आई अशी हाक मारू देणार नाही, आलं का तुझ्या लक्षात? असं म्हणून ती आता चिडूनच तिथून निघून जाते. अभिजितला खूप वाईट वाटलेलं असतं. तेव्हा आकाश त्याला समजावतो की शांत हो, काही होणार नाही अभिजित, होईल सगळं व्यवस्थित, ठेवेल आत्या एक दिवस विश्वास, असं आता तो त्याला बोलून दाखवतो. आणि अभिजित त्याच गोष्टीचा विचार करत तिथे बसलेला असतो. भूमी मात्र आता गालातच हसत असते. तिला माहीत असतं की हे सगळं जे काही अभिजित वागतोय ते खरं खरं सगळ्यांना पटतंय. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, अभिजित आता रागिनीकडे आलेला असतो आणि तिला म्हणतो की तुला काय वाटतंय की तू या सगळ्यातून सहजासहजी सुटशील? नाही, तुझ्याकडे आता फक्त दसऱ्यापर्यंतचा वेळ आहे, त्यामुळे गुपचूप माझ्यासमोर दसऱ्यापर्यंत येऊन सगळ्यांसमोर कबूल करायचं आहे की तू काय केलेलं आहेस ते, नाहीतर बघ मी काय करेन ते. किती काही झालं तरीही तुझा हा जो काही खोटारडेपणा आहे तो सगळ्यांसमोर मी एक्सपोज करणार म्हणजे करणारच. आणि रागिनी आता हे ऐकून खूप घाबरते, कारण जर मी एक्सपोज झाले म्हणजे याला माझ्याबद्दल नक्की काय माहिती आहे,
भूमी आता गालातच हसत असते आणि म्हणते की आत्या आता घाबरतील आणि स्वतः सगळं सत्य सांगायला सुरुवात करतील. तर इथे आता रागिनी ही म्हणत असते की आकाश, या माणसावर विश्वास ठेवू नको, मी सांगितलं होतं ना तुम्हाला, बघ तेच झालं आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की आत्या काय झालं नेमकं, काय पुरावा आहे तुमच्याकडे यांच्या विरोधात? तेव्हा ती म्हणते की आहे, खूप मोठा पुरावा आहे. तेव्हा मग आता रागिनी ही आकाशला म्हणते की आकाश, हे बघ मी काय दाखवते ते, असं म्हणून आता ती त्याला ते सगळं दाखवत असते आणि समोरच रागिनी उभी असताना ते सगळं बघत असते. आकाश आता तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो की आत्या काय पुरावा आहे तुझ्याकडे? त्यावेळेला ती पुरावा रजिस्टर दाखवते आणि म्हणते की हे बघा, हॉस्पिटलमधला हा पुरावा आहे. आणि हे सगळं आता जेव्हा भूमी बघत राहते तेव्हा तिला जबरदस्त असा धक्का बसतो. आता नेमकं रागिनीकडे कुठला पुरावा असेल हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.